वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा कुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचे चिंतन करत आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या 11व्या श्लोकापर्यंतचा टप्पा आणि 5व्या अध्यायातल्या ओवी क्रमांक 65 पर्यंतचा टप्पा पार पाडलाय। आज आपण पुढील ओव्यांचं निरूपण आणि चिंतन करूयात। आपण बघतोय की भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्माचं स्वरूप समजावून सांगत असताना कायिक कर्म, मानसिक कर्म आणि बौद्धिक कर्म अशा 3 प्रकारच्या कर्माचं वर्णन करतायत आणि या 3ही प्रकारच्या कर्माच्या मुळामध्ये आत्मिकता, निष्कामता आणि सकामता या 2 प्रकारच्या भावना असू शकतात। या प्रकारचं निरूपण चिंतन माऊलींनी केलेलं आपण बघितलं। कर्म मूलतः 2 प्रकारचं असतं, भलेही ते कायिक, वाचिक, मानसिक अशा 3 स्तरांवरती घडत असतं। कर्म घडण्याचे हे 3 महत्त्वाचे स्तर आहेत। पहिला स्तर आहे कायिक, दुसरा स्तर आहे मानसिक आणि तिसरा स्तर आहे बौद्धिक स्वरूपाचा स्तर। जो मनुष्य शरीराला आलेला जीवात्मा आहे तो जेव्हा सामान्य स्तरावर जीवन जगत असतो, विशेषतः मनुष्येतर प्राणी जे आहेत ते सगळे शारीरिक पातळीवरचीच कर्म करत असतात। मानसिक आणि बौद्धिक प्रकारच्या कर्माची शक्यता मनुष्येतर प्राण्यांमध्ये अतिशय कमी असते। त्यांचं बहुतांश जीवन हे शारीरिक कर्मामध्येच गुंतत असतं आणि शारीरिक कर्म ही अधिक बंधनाला कारण ठरत असतात। म्हणून मनुष्येतर प्राण्यांना मोक्षाची संभावना अवघड असल्याचं वर्णन आपल्याला सर्व साहित्यामध्ये, संत साहित्यामध्ये वगैरे, धार्मिक ग्रंथांमध्ये वगैरे बघायला मिळते। त्यांच्या मध्ये मानवेतर प्राण्यांमध्ये काही प्रमाणात मानसिक कर्म होताना आपल्याला दिसतं, पण त्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे। पण जे बौद्धिक कर्म आहे ते मनुष्य शरीर प्राप्त झालेल्या जीवांकडूनच बहुतांश प्रमाणात घडत असल्याचं आपल्याला लक्षात येतं। पण हे 3 स्तर जरी असले तरी याच्या मुळात आपण केलो तर 2 प्रकारची कर्म आपल्याला दिसतात। एक कर्म आहे सकाम कर्म आणि दुसरं आहे निष्काम कर्म। या 2ही प्रकारच्या कर्माचं वर्णन भगवंत करतायत आणि हे वर्णन करता करता माऊलींना स्वयं स्फुरण झालं, माऊलींना सहज लक्षात आलं की किती सुंदर असा विषय योगायोगानं विवेचनाला आलेला आहे। साधकांच्या रोजच्या उपयोगाचा, उद्धाराचा सहज सोपा मार्ग सांगणारा हा विचार आपण या भगवद्गीतेच्या निमित्तानं सांगतोय। हे कळल्यामुळं माऊलींना मध्येच या विषयाबद्दल काहीतरी बोलावं, या आशयाच्या अनुषंगानं काही मत मांडावं असं वाटलं आणि त्या स्फुरणातून माऊलींनी काही ओव्या इथं वापरलेल्या आहेत। 5व्या अध्यायामध्ये आपण बघितलं तर साधारणपणे 62 क्रमांकाच्या ओवीपासून माऊलींच्या मनातलं हे स्वयंस्फुरण व्यक्त झालेलं आपल्याला दिसतं आणि हे मांडत माऊली सांगतायत की ही नैष्कर्म्यता, हे सुवर्म गुरुगम्य जे आहेत त्यांनाच कळतं आणि अशा गुरुकडून आशीर्वाद लाभलेल्या एका माझ्यासारख्या व्यक्तीकडून त्या शांतरसाचं वर्णन केलं जाते। याबद्दल माऊलींना एक प्रकारचा आनंद झालेला आपल्याला दिसतोय आणि तो आनंद व्यक्त करताना माऊली पुढं म्हणतायत, येत इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू
तयासीच आथी लागू परिसावया. अर्थात इंद्रियांचे दारिद्र्य ज्यांचे संपूर्ण नष्ट झाले आहे, ज्यांची इंद्रिये विषयांकरता भुकेली नाहीत, त्यांनाच हा विषय ऐकण्याचा अधिकार आहे. कोणत्याही विषयाचा अधिकार असणं आणि अधिकार नसताना ती ऐकणं, या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. एखादं प्रवचन, एखादं कीर्तन, एखादी कथा, एखादा उपदेश, एखादं चिंतन, एखादं निरूपण अधिकार असताना ऐकणं आणि तेच निरूपण अधिकार नसताना ऐकणं, यामध्ये फरक आहे. अधिकार नसताना जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकतो, तेव्हा जे आपण ऐकतो त्याचं अवमूल्यन होत असतं, ते वाया जात असतं, ते निरर्थक ठरत असतं. पालत्या घागरीवर पाणी ओतून पाणीही वाया जातं, श्रमही वाया जातात आणि वेळही वाया जातो. अगदी त्याप्रमाणे अनधिकारी व्यक्तीला केलेला उपदेश आणि अनधिकारी व्यक्तीला सांगितलेल्या गोष्टी ह्या वाया जात असतात. त्यामधून सांगणाऱ्याची ऊर्जा, सांगणाऱ्याचे शब्द, त्या शब्दांमागचा अर्थ, आशय आणि वेळ, या सगळ्या गोष्टी व्यर्थ आणि वाया जात असतात. म्हणून भगवद्गीता ऐकायची असेल, ज्ञानेश्वरी ऐकायची असेल, तर अधिकार प्राप्त करून घेऊन मग त्याचं श्रवण करायला हवं. कोणत्याही ग्रंथामध्ये अधिकार हा महत्त्वाचा असतो. म्हणून प्रत्येक ग्रंथाच्या ग्रंथकारांनी त्या त्या ग्रंथाचा अधिकारी कोण, त्या ग्रंथांची फलश्रुती कुणाला प्राप्त होईल, साध्य होईल, यांचं वर्णन आपापल्या ग्रंथांमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. ज्ञानोबारायांनी सुद्धा ही ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी कोण कोण अधिकारी आहेत त्याचं वर्णन अनेक ठिकाणी केलेलं आहे. तसंच वर्णन याही अध्यायामध्ये माऊलींनी केलेलं आहे अधिकारी व्यक्तीच्या संदर्भात. माऊली सांगतायत, येत इंद्रियांचा पांगू. पांगू शब्दाचा एक दारिद्र्य, ज्या लोकांचं शारीरिक दारिद्र्य संपलेलं आहे. आता इथं दारिद्र्य म्हणजे काय? सहसा दारिद्र्य हा शब्द आपण श्रीमंतीच्या, संपत्तीच्या अभावासाठी वापरत असतो. जिथं गरिबी आहे, जिथं श्रीमंती नाही आहे, त्यासाठी आपण दारिद्र्य शब्द वापरतो. इंद्रियांचं दारिद्र्य संपणं या शब्दाचा अर्थ काय? इंद्रियांची गरिबी संपणं या शब्दाचा अर्थ काय? तर ज्याचे इंद्रिय परिपूर्णपणे नियंत्रणात आहेत. कारण इंद्रियांचं नियंत्रणात असणं हे इंद्रियांचं ऐश्वर आहे आणि गुलाम असणं हे इंद्रियांचं दारिद्र्य आहे. जी इंद्रिय आत्म्याच्या ताब्यात आहेत ते इंद्रिय श्रीमंत आहेत. आणि म्हणून संतांची इंद्रिय श्रीमंत आहेत असं आपण म्हणतो. संतांचा देह श्रीमंत आहे असं आपण म्हणतो. संतांच्या प्रत्येक अवयवाला महत्त्व आहे. संतांच्या पायाला महत्त्व आहे. त्या पायांना स्पर्श केला की स्पर्श करणाऱ्याला मोक्ष मिळतो. संतांच्या हातांना महत्त्व आहे. संतांचे हात श्रीमंत आहेत, कारण हे हात ज्याच्या डोक्यावर बसतात, ज्याच्या डोक्यावर पडतात, त्याचा उद्धार निश्चितपणे होतो. संतांचे डोळे श्रीमंत आहेत, कारण हे डोळे ज्याच्यावरती दृष्टी टाकतात त्यांचा उद्धार होतो. संतांचे कान पवित्र आहेत, कारण ज्यांचे शब्द संतांच्या कानावर पडतात, ते शब्द ज्यांच्या तोंडातून उच्चारले जातात त्यांचा उद्धार ते निश्चितपणे करतात. संतांचं तोंड पवित्र आहे, कारण त्या तोंडातून, त्या मुखातून बाहेर पडणारे शब्द ज्याच्या कानावर पडतात त्या ऐकणाऱ्यांचाही उद्धार निश्चितपणे होत असतो. संतांना खाऊ घालणाऱ्यांचा उद्धार होतो. संतांना पाणी पाजणाऱ्यांचा उद्धार होतो. संतांच्या अवयवाची कोणत्याही प्रकारे केलेली सेवा ही उद्धाराला कारण ठरते. ह्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की संतांचे अवयव श्रीमंत आहेत. का? तर त्यांचे अवयव, त्यांचं शरीर त्यांच्या आत्म्याच्या पूर्णपणे नियंत्रणात आहेत. म्हणून संतांचे अवयव श्रेष्ठ आहेत. संतांचे इंद्रिय श्रेष्ठ आहेत. संतांचे इंद्रिय श्रीमंत आहेत. आणि त्या प्रत्येक व्यक्तीचे इंद्रिय गरीब आहेत, ज्याची इंद्रिय पूर्णपणे मनाला स्वतःच्या नियंत्रणामध्ये घेतात.
आपण प्रपंचामध्ये कुटुंबामध्ये सुद्धा एक व्याख्या करत असतो. श्रीमंत संपन्न मुलगा कोणता? जो आपल्या आईवडिलांच्या नियंत्रणात असतो. आणि दरिद्री मुलगा कोणता? जो आईवडिलांच्या नियंत्रणाच्या बाहेर जातो. श्रीमंत शिष्य कोणता? जो गुरुच्या आज्ञेत राहतो. आणि दरिद्री शिष्य कोणता? जो गुरुला डावलून क्रिया करतो, गुरुला डावलून कोणती कामं करतो. म्हणून मुलानं आईवडिलांच्या नियंत्रणात असावं, शिष्यानं गुरुच्या नियंत्रणात असावं. कारण नियंत्रणात असणं हे प्रत्येक ठिकाणी दारिद्र्याचं लक्षण नसतं. गुलामी वाईट असते, गुलामी दारिद्र्याचं लक्षण असते. हे जरी खरं असलं तरी ते दारिद्र्य कुणाचं स्वीकारलं जातंय याच्यावर त्या दारिद्र्याचं मूल्यमापन ठरत असतं. एखाद्या श्रीमंत व्यक्तीचं केलेलं दास्यत्व, एखाद्या श्रीमंत संपन्न ऐश्वर्य अशा व्यक्तीची केलेली सेवा, केलेली गुलामी सुद्धा त्या गुलामाला राजा बनवत असते. कारण राजा एक प्रकारचा नसतो, मांडलिक राजे सुद्धा असतात. मांडलिक राजा एका अर्थानं गुलामच असतो, पण गुलाम असला तरी तो राजा असतो. कारण तो ज्याचा गुलाम असतो तो सम्राट असतो. सम्राटाचा गुलामही राजा असतो आणि गुलामाचा राजाही गुलामच असतो. म्हणून गुलामांचा राजा होण्यापेक्षा राजाचा गुलाम असणं चांगलं. कारण गुलामांचा राजाही गुलामच असतो आणि राजाचा गुलामही राजा असतो. आणि म्हणून ज्याची इंद्रिय आत्म्याच्या नियंत्रणात आहेत ती इंद्रिय सुद्धा श्रीमंत आहेत, संपन्न आहेत. कारण ते दास्यत्व करतायत, गुलामी करतायत, पण आत्म्याची. जो आत्मा परमात्म्याचा अंश आहे, जो आत्मा ब्रह्मांड नायक आहे, ब्रह्मतत्व ज्याच्यामध्ये आहे, त्या ब्रह्मस्वरूप आत्म्याचं नियंत्रण इंद्रियांनी स्वीकारलंय. म्हणून ते इंद्रिय श्रीमंत आहेत. आणि जे इंद्रिय अनियंत्रित झालेले आहेत ते इंद्रिय दरिद्री आहेत. म्हणून माऊलींनी व्याख्या केलेली आहे, येत इंद्रियांचा पांगू. ज्या लोकांचं इंद्रियांचं दारिद्र्य संपलं, इंद्रियांनी आता स्वतःचा स्वैराचार थांबवलाय, स्वतःच्या विषय वासना थांबवल्यात, स्वतःचं महत्व कमी केलंय आणि सर्व सूत्र आत्म्याच्या हातामध्ये देऊन टाकलेली. असा जो देहावर विजय मिळवणारा पुरुष आहे, येत इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू. चांगू शब्दाचा इथं दिलेला अर्थ आहे चांगल्या प्रकारे. इंद्रियांचं दारिद्र्य ज्यांचं चांगल्या प्रकारे फिटलेलं आहे, इंद्रिय संपन्न आहेत. डोळ्यामध्ये पाहण्याची ताकद आहे, कानामध्ये ऐकण्याची, नाकामध्ये श्वास घेण्याची, तोंडामध्ये बोलण्याची, शरीरामध्ये हालचाली करण्याची पूर्ण ताकद आहे. पण तरी सुद्धा एक संयम, एक नियमन, एक नियंत्रण ज्यांच्या जगण्यात आहे, माऊली त्यांचं वर्णन करतायत. जया फिटला आहे चांगू. शरीराबद्दलचं दारिद्र्य ज्याचं पूर्णपणे चांगल्या प्रकारे संपलेलं आहे. तयासीची आथी लागू परिसावया. लागू शब्दाचा अर्थ आहे अधिकार. तयासीची आथी लागू, ज्यांचं शरीरावर पूर्णपणे नियंत्रण प्रस्थापित झालेलं आहे, ज्यांची इंद्रिय नियंत्रणात आलेली आहेत, ज्यांनी इंद्रिय निग्रह केलेला आहे, इंद्रियांची गुलामी ज्यांनी टाकून दिलेली आहे, इंद्रिय ज्याची गुलाम झालेली आहेत, अशीच व्यक्ती तयासीची आथी लागू परिसावया, त्यांनाच हे ऐकण्याचा अधिकार आहे. आणि ज्यांना अधिकार नाही तेही ऐकू शकतात. स्वैराचारी, इंद्रियांचे गुलाम बनलेले, इंद्रिय सांगतात त्याप्रमाणे करणाऱ्या लोकांनाही ज्ञानेश्वरी ऐकता येते, पण ज्ञानेश्वरीचं फळ त्यांना मिळत नाही. कारण अधिकार नसताना कोणतीही गोष्ट करा, ती गोष्ट तुम्हाला फळ देत नाही. फळ तेव्हाच मिळतं जेव्हा अधिकार असतो. एक व्यक्ती एका सरपंचाकडे गेली, सही पाहिजे होती सरपंचाची. ते कागद सरपंचाकडे गेलं तर सरपंचाने सांगितलं, म्हणे सही करण्यासाठी मी पैसे घेईल,
मग त्यांना सांगितलं सही करायला काय पैसे लागतात, हो साधा पेन थोडीशी शाई तर खर्च होते. त्या सरपंचांनी सांगितलं पैसे सही करण्यासाठी लागणाऱ्या शाईचा खर्च म्हणून घेतले जात नाहीत, तो सही करण्याचा अधिकार आहे म्हणून घेतले जातात. म्हणजे खरं तर हा भ्रष्टाचार आहे, उघड उघड भ्रष्टाचार आहे. पण एखादा अधिकारी जेव्हा सही करतो तेव्हा त्याच्या सहीला महत्त्व असतं. ते महत्त्व त्याच्या सहीला नाहीये, तो ती सही करण्यामागं त्यानं जो अधिकार कमावलेला आहे त्या अधिकारामुळं त्या सहीला महत्त्व आलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही